भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी एक आधुनिक उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केलाय। इस्रोनं शनिवारी संध्याकाळी श्रीहरिकोटा येथून GSLV F-14 रॉकेटद्वारे इन्सॅट 3DS उपग्रहाचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केलंय। रविवार रेल्वेच्या तीनही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10:40 दुपारी 3:40 पर्यंत रेल्वेचा मेगा ब्लॉक असणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुनाभट्टी वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11:40 संध्याकाळी 4:40 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे। पनवेल बेलापूर वाशी सकाळी 10:45 सायंकाळी 5:13 पर्यंत हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे। अहमदनगर जिल्हा पुन्हा अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराच्या घटनेमुळे हादरलाय। नेवासा तालुक्यातील सोनई इथं ही घटना घडली। धार्मिक स्थळाच्या आडून 84 वर्षीय धर्मगुरूनं 10 आणि 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलींना चॉकलेटचं आमिष दाखवून त्यांच्यासोबत अत्याचार केल्याचा प्रकार हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणलाय। अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी सोनई परिसर बंद ठेवण्यात आला होता। 10-11 वर्षांच्या अल्पवयीन मुलींना धार्मिक स्थळावर बोलवून धर्मगुरूनं लैंगिक अत्याचार केला होता। प्रार्थनास्थळी बोलवत धर्मगुरू 1 महिन्यापासून त्यांच्यावर अत्याचार करत होता। पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीनंतर धर्मगुरूंसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। आमिर खानच्या दंगल या कुस्ती खेळावर बेतलेल्या चित्रपटात छोटी बबिता साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं निधन झालंय। ती फक्त 19 वर्षांची होती। चुकीच्या उपचारामुळे तिचा जीव गेल्याची माहिती मिळते। तिच्या निधनाची बातमी बॉलिवूडमध्ये पसरताच अनेक दिग्गज कलाकारांनी दुःख व्यक्त केलंय। कल्याणच्या बालधुनी ते रामबाग पर्यंत सुमारे 2 किलोमीटर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक पोलीस नसल्यामुळे F केबिन चौकाजवळ ही वाहतूक कोंडी झाली। चौकात एकच ट्रॅफिक वॉर्डन तैनात आहे। तो नेहमी वाहतूक व्यवस्थापित करण्याऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त असतो अशी तक्रार वाहन चालकांनी केली। सर्व वाहनं अडकून पडल्यानं नागरिकांची दुरवस्था झाली। नवी मुंबईतील पावणे MIDC मधील एका जीन्स कंपनीला आग लागली। या आगीत केमिकल ड्रमचा स्फोट झालाय। स्फोट झालेले ड्रम बाजूला असलेल्या मेहक कंपनीत उडाले। त्यामुळे मेहक कंपनी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी आली। या आगीत कोणी अडकल्याची किंवा जखमी झाल्याची माहिती मिळत नाही। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। खासगी गाडी टेम्पो आणि कंटेनरच्या विचित्र अपघातात तिघांचा मृत्यू झालाय। या अपघातात खासगी गाडीचं जागीच जळून खाक झाले। अपघातात सुदैवानं गाडीचा चालक आणि टेम्पो चालक बचावलेत। मंचरपासून जवळच असणाऱ्या भोरवाडी परिसरात पुणे नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा कंटेनर बंद अवस्थेत उभा होता। त्याच ठिकाणी शनिवारी पहाटे टेम्पो आणि खासगी गाडी यांच्यात जोरदार धडक झाले। त्यामुळे हा अपघात झाला। छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांवर घातपात करण्याचा कट आखण्यात आला होता। या कटात सहभाग असल्याच्या आरोपावरून 2 दिवसांपूर्वी शहरात NIAनं छापेमारी करून मोहम्मद झोएब खानला अटक केली। 1 मार्चपर्यंत त्याची NIA कोठडीत रवानगी करण्यात आली। आरोपी झोएब खान अफगाणिस्तानच्या दूतावासाच्या संपर्कात असल्यानं त्याचा पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आले। त्या आधारे शहरातील विविध ठिकाणी 9 संशयितांच्या घरांवर पथकानं छापेमारी केली। त्यांना नोटीस बजावले। पुणे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली। पुणे शहरातील युनिव्हर्सिटी चौक इथं जायचं म्हटलं तर वाहन चालकांच्या समोर एक मोठं आव्हान असतं। शहरातील वाढती वाहतूक कोंडी या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्त यांची एक बैठकही झाली। तरी देखील शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर शहरात मुबलक प्रमाणात पाणी आणण्यासाठी 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची टेस्टिंग करण्यासाठी बुधवारी 10 तासांचा शटडाऊन घेण्यात आला होता। गुरुवारी पाणीपुरवठा सुरू झाला असताच फारोळ्यात जलवाहिनी निखळली। ती सुरू करण्यास रात्र झाली आणि शुक्रवारी फारोळ्यातच 1200 मिलीमीटरची जलवाहिनी फुटली। नवीन जलवाहिनीच्या बॉल्वात तडे गेलेत।
याचा परिणाम म्हणून 3 दिवस शहराला पाणीच आलं नाही। त्यामुळे शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाण्याचा ठणठणाट सुरू आहे। सिल्लोड इथं सकल मराठा समाजानं रास्ता रोको केलाय। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। शुक्रवारी चितेगाव आणि फारोळा इथं 2 वेगवेगळ्या ठिकाणी अतिदाबानं पाणीपुरवठा सुरू केल्यानं पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। दुसरीकडे फारोळा शिवारात असलेल्या पाईपलाईन वॉल लिकेज झाल्यानं हजारो लिटर पाणी वाया जाते। महानगरपालिका आणि फारोळा जलशुद्धीकरण केंद्र यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीचं काम सुरू आहे। वेंगुर्ला येथील प्रसिद्ध मानसीश्वर जत्रोत्सव उत्साहात पार पडलाय। पहाटेपासूनच भाविकांची गर्दी करत भक्तिभावानं श्रींचं भाविकांनी दर्शन घेतलंय। विशेष म्हणजे हा जत्रोत्सव कोणत्याही ध्वनी क्षेपणाविना साजरा होतो, कारण मानसेश्वर इथं कोणतेही वाद्य वाजवण्यास मज्जाव आहे। दशावतार नाटकही गॅस बत्तीच्या प्रकाशातच साजरे केले जाते, त्यामुळे या जत्रोत्सवात शिडाची जत्रा आणि गॅस बत्तीची जत्रा असेही संबोधलं जातं। धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील गोलाई चौक इथं देवीची आराधना करत आंदोलन करण्यात येत होतं। सकल मराठा समाजाच्या वतीनं नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आला। नाशिक मुंबई महामार्गावरील आडगाव परिसरात रास्ता रोको करण्यात आला। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत नाशिकमधील सकल मराठा समाज एकवटला आणि रास्ता रोको केल्यानं नाशिक मुंबई महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या।